नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. आज 23 मार्च म्हणजे शहीद दिवस. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या तिघा क्रांतिकारकांना या दिवशी म्हणजे ब्रिटिश सरकारच्या वतीनं फासावर देण्यात आलं आणि तो दिवस आपण संपूर्ण देशामध्ये आणि विदेशात सुद्धा शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं भगतसिंग असतील, सद्गुरू असतील, राजगुरू असतील आणि सुखदेव असतील यांच्या विचारांचं, त्यांच्या एकूणच चरित्राचं स्मरण केलं जातं. त्यांनी केलेल्या बलिदानाबद्दल त्यांना अभिवादन केलं जातं. मॅक्स महाराष्ट्र सुद्धा या क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन करतो. या निमित्तानं आपण त्यांचे जे अभ्यासक आहेत त्यांच्या संदर्भात त्यांच्याशी बोलत असतो. आत्ता आपल्या सोबत पुण्यावरनं दत्ता देसाई सर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. दत्ता देसाई सर, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्र मध्ये. नमस्कार. नमस्कार. हा, दत्ता देसाई सर हे लेखक असून ते समाज विज्ञान अकादमी पुणे याचे विश्वस्त आहेत. तरी प्राध्यापक चमनलाल यांनी जे भगतसिंगांचं समग्र वाङ्मय लिहिलं होतं त्याचं मराठीमध्ये भाषांतर केलेलं आहे. इतकंच न तर सरांची अनेक पुस्तकं आहेत आणि ती सगळीच्या सगळीच पुस्तकं अमेझॉन वरती जवळजवळ उपलब्ध आहेत. त्यातली काही जर नावं आपण घ्यायची म्हटली तर नव उदार जगाचा उदय असत, त्यानंतर जलयुद्ध की जलक्रांती अशा प्रकारचे एक पुस्तक आहे. महाराष्ट्राचं विकास पर्व, त्यानंतर आधुनिकतेचे आगमन, अशी वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं सरांची उपलब्ध आहेत. सर, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्रामध्ये. सर, आज भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या शहीद दिनानिमित्त स्मरण करण्याचा दिवस आहे. तुम्ही त्यांचा अभ्यास केलेला आहे, त्यांच्यावरती पुस्तक काढलेलं आहे आणि एकंदरीतच तुमच्या त्या संदर्भात या शहीद दिनाच्या निमित्तानं काय भावना आहेत, काय सांगाल तुम्ही? मी असं म्हणेन की 92 वर्षापूर्वी ज्या वेळेला या तिघांना फाशी दिली गेली त्यावेळेला जगामध्ये 1929 ते 33 ची एक महामंदी सुरू होती. भारताचा स्वातंत्र्यासाठीचा लढा सुरू होता. आज पुन्हा जगामध्ये 2008 पासून ज्या प्रकारची मंदी आहे, आज जगामध्ये ज्या प्रकारचं युद्धाचं वातावरण आहे, ज्या युद्धाला नेहमीच भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, भगवती चरण वोरा, चंद्रशेखर आझाद आणि अशफाकुल्ला खान सारख्या क्रांतिकारकांनी युद्धाला आणि साम्राज्यवादाला नेहमीच विरोध केला. पण त्या प्रकारचे ढग, त्या प्रकारचं वातावरण आज जगामध्ये आहे. युवक आज सैरभैर आहेत जे त्या काळामध्ये होते जेव्हा नवजवान भारत सभा त्यांनी स्थापन केलेली होती. त्यामुळं आज मला असं वाटतं की 100 वर्षानंतर साधारणपणाने त्यांचा जो गट क्रियाशील झाला त्यानंतर आता जी 100 वर्ष गेलेली आहेत, या 100 वर्षामध्ये त्यांचं स्मरण करत असताना बदललेल्या परिस्थितीत पण त्यांचे लागू असलेले जे विचार आहेत, जे क्रांतिकारी विचार आहेत, जे परखड विचार आहेत, त्यांची पुन्हा एकदा आपल्याला गरज निर्माण झालेली आहे. नवा भारत बनवण्याविषयी खूप बोललं जातंय, परंतु ज्या प्रकारचा नवा भारत या शहीद झालेल्या मंडळींना अभिप्रेत होता तो आज आहे का, आणि उद्या आणायचा असेल तर तो कसा आणला पाहिजे, या दृष्टीनं माझ्या मनामध्ये असा विचार आहे की आज देशातल्या शेतकऱ्यांची, कामगारांची, युवकांची आणि युवतींची पुन्हा एकदा भगतसिंगच्या पद्धतीने आपण संपर्क करण्याची, संवाद करण्याची गरज आहे. सर, तुम्ही भगतसिंगांच्या चरित्राचा अभ्यास केलाय भाषांतराच्या निमित्तानं. त्यांच्या आत्ताच्या सध्या तरुणांना त्यांच्या जीवनातील कुठली ठळक वैशिष्ट्य तुम्ही सांगू शकाल? त्यांच्याबद्दल काय किस्से जर त्यांच्या आयुष्यातले सांगता आले तर ते अधिक प्रेरणादायी तरुणांना ठरतील. भगतसिंग हा वयाच्या 8व्या-9व्या वर्षापासून म्हणजे इयत्ता चौथी पासून प्रचंड वाचन करायचा, राजकीय आणि सामाजिक. आणि तो नंतर ज्या वेळेला तुरुंगात होता लाहोरच्या, त्यावेळेला तो रोज जी पुस्तकं द्वारकादास लायब्ररीतून मागवायचा, त्यावेळेला जेलरने एकदा कुचेष्टेने विचारलं होतं की रोज तू पुस्तकं मागवतोस, वाचतोस तरी का? त्यावेळेला भगतसिंगने त्याला उत्तर दिलं होतं, त्यातलं कुठलंही पुस्तक तुम्ही मागवा, त्यातल्या कुठल्याही चॅप्टरचं, प्रकरणाचं नाव मला सांगा, त्यातला मुख्य मेसेज जो आहे, मुख्य मांडणी जी आहे मी तुम्हाला सांगेन. म्हणजे भगतसिंग हा प्रचंड वाचन करत होता. आणि शिव वर्मा जेव्हा पुण्यात आले होते
हम्म. 1985 मध्ये 23 मार्चला बरोबर. त्यावेळेला त्यांनी जाहीर सभेतही सांगितलं, तर संस्कृतीमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की भगतसिंगची प्रतिमा लोकांच्या मनात पिस्तूल घेतलेली आहे, पण माझ्या हो. मनात आणि माझ्या डोळ्यासमोर जो भगतसिंग आहे तो पुस्तक एका हातात आणि खिशात पिस्तूल असलेला आहे. आणि हा वाचन वेळा क्रांतिकारक रस्त्यानं जाताना सुद्धा वाचत असायचा. लाहोरच्या तुरुंगाचं रूपांतर हे विश्वविद्यालयात केलं गेलं होतं असं वर्णन त्या काळात केलं गेलं. आणि भगतसिंग असं म्हणतो की भारताच्या क्रांतीची अडचण कुठे आहे, तर काम खूप केलंय आपण, पण त्याचा विचार आणि अभ्यास केलेला नाही. आणि म्हणून तो प्रत्येक युवकाची, युवतीची, क्रांतिकारकाची ही एक जबाबदारी आहे असं म्हणतो की तुम्ही प्रचंड वाचन केलं पाहिजे. आणि भगतसिंगचं जर तुम्ही जेलमधली डायरी काढून बघितली, तर तुम्हाला त्या हा. डायरीत 107 विचारवंतांची नावं दिसतात जगातल्या. पार हम्म. प्लुटो, अरिस्टॉटल पासून ते लेनिन पर्यंत, मार्क्स पर्यंत आणि रवींद्रनाथ टागोरांपर्यंत तो आपलं अभ्यास त्याच्यामध्ये नोंदवतो. त्यामुळे मला असं वाटतं की हा एक पहिला भाग आहे की हो. जगाचा अभ्यास आपण केला पाहिजे, भारताचा नीट अभ्यास केला पाहिजे, वरवर जे दिसतं त्यात न अडकता खोलात गेलं पाहिजे. त्या हा. काळात तो इंग्लंडची अर्थव्यवस्था, ऑस्ट्रेलियाची अर्थव्यवस्था, अमेरिकेची अर्थव्यवस्था याची विश्लेषण नोंदवतो. आणि एवढ्या हा. प्रचंड संपत्तीचं वाटप कसं होतंय, वरच्या वर्गांना किती जातंय आणि कष्टकऱ्यांना, कामगारांना किती मिळतंय, अशी गणित तो नोंदवून ठेवतो. त्यामुळे पहिला भाग हा मी असं म्हणेन की या संदर्भात अभ्यास करण्याचा, जगाचा वेध घेण्याचा. बरोबर. दुसरी एक घटना फार मला महत्वाची वाटते किंवा आठवण महत्वाची वाटते. तो ज्यावेळेला तुरुंगात होता त्यावेळेला त्याला असं कळलं की तिथे गदर पार्टीचे, गदर हम्म. आंदोलनाचे भाई रणधीर सिंह तिथे आहेत. ते ज्येष्ठ क्रांतिकारक. गदर बरोबर. आपल्याला ऐकून माहिती असेल, हो. 1911 ते 15 मधलं आंदोलन, ज्यांनी आंदोलन. संपूर्ण स्वातंत्र्याची प्रथम मागणी केली. हम्म. भारत हे लोकशाही, धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक असावं ही पहिली मांडणी गदरनं केली. त्याचे ते नेते होते. आणि गदरच्या त्या नेत्यांना मला भेटायचं असं भगतसिंगनी माणूस कळवल्यानंतर रणधीर सिंग म्हणाले, ज्यानं केस कापलेले आहेत अशा शिखाला मी भेटू इच्छित नाही. त्यावेळेला भगतसिंगनी त्यांना सांगितलं होतं, शिखांची ही परंपरा आहे की देशासाठी आणि तत्वासाठी आपलं अंग अंग कापून दिलं पाहिजे. आत्ता तर मी हो. फक्त केस कापून दिलेले आहेत, हम्म. देशासाठी मी मान कापून पण द्यायला तयार आहे. मनामध्ये एकच दुःख आहे की एवढ्या मोठ्या क्रांतिकारकाची भेट मला होऊ शकत नाहीये. केवळ त्यांचं मन बरोबर. कोतं असल्यामुळे होत नाहीये. रणधीर सिंगांना त्यांच्या चूक लक्षात आली आणि मग त्यांनी त्यांची भेट घेतली. तर दत्ता भगतसिंग देसाई हा सरांचा पुढेही असं आणि आपला म्हणतो संपर्क की सांस्कृतिक इंटरनेटचे आणि कनेक्शन्स मितिहासिक. हॅलो कमकुवत असल्यामुळे अ, तुटलेलं हॅलो आहे. हा सर बोला. भगतसिंग असं म्हणतो की आपल्या याच्यात ज्या परंपरा आहेत त्या परंपरेत सांस्कृतिक आणि मितिहासिक अशा दोन प्रकारच्या परंपरा आहेत. हा. मितिहासिक परंपरांमध्ये अंधश्रद्धा आणि चुकीचे रीतिरिवाज आहेत, मी मानत नाही. पण आपल्या संस्कृतीमध्ये जे महान तत्व आहेत, देशासाठी काम करण्यापासून मानव जातीसाठी त्याग करण्यापर्यंत, ती सगळी सांस्कृतिक परंपरा मी मानतो. मला वाटतं हे दुसरी महत्वाची गोष्ट आहे. बरोबर. भगतसिंग हा विश्वबंधुत्व मानणारा होता. सुखदेव हा विश्वबंधुत्व मानणारा होता. राजगुरू हम्म. हे संस्कृतचे अभ्यासक होते, पण त्याच वेळेला ते या परंपरेमध्ये एका क्रांतिकारक समाजवादी परंपरेकडे गट चाललेला असताना त्याचा भाग होते. तर हो. यांची ही जी परंपरा आहे विश्वबंधुत्वाची, जागतिकीकरणाबद्दल बोललं जातंय, ते सगळं खोटं नाहीये. हो. त्यात जग खरंच जवळ येतंय तंत्रज्ञानानं. पण संवादानं आणि शोषणामध्ये ते एकमेकापासून दूर निघालंय. विषमतेनं ते बरोबर. एकमेकापासून दूर निघालंय. अशा वेळेला जगाला जर खरंच एकत्र आणायचं असेल, तर विश्वबंधुत्वाचा जो विचार भगतसिंगाचा आहे, त्यांच्या हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशनचा होता, तो आपण प्रत्यक्षात आणला पाहिजे. तिसरी मी महत्वाची घटना सांगेन. हम्म. भगतसिंग तुरुंगात असतानाचीच. हो. भोगा नावाचा त्यांचा जो सफाई कामगार होता तिथला, हा. भगतसिंगांना फाशी जाण्यापूर्वी तुझी काय इच्छा आहे असं जेलरने विचारलं. भगतसिंग हम्म. म्हणाला, मला भोगाच्या हातची बेबे के हात की रोटी खानी है. आता हा. बेबे के हात की रोटीचा अर्थ असा होतो, बेबे म्हणजे पंजाबी भाषेत आई. आई. आई आईच्या हातची रोटी भगतसिंगाला खायची आहे. हे हम्म. ऐकल्याबरोबर तो जरा जेलर चटपटला. भगतसिंग हसून त्याला म्हणाला, त्या बेबेच्या नव्हे, इथला जो बेबे आहे त्याच्या हातची मला रोटी खायची आहे. हम्म. मग हम्म. त्यांनी सांगितलं की तो जो भोगा आहे, जो सफाईचं हम्म. काम करतो त्याला बोलवा. भोगाला बोलवलं.
ते हा ऐकून भोगा घाबरला. तो म्हणाला, मी अछूत आहे, माझ्या हा हातची रोटी तुम्ही कशी काय खाऊ शकता? तर हो भगतसिंग म्हणाला, अरे तू अछूत नाही आहेस, तू माझी इथे साफसफाई करतोस. लहान असताना माझी साफसफाई कोण करत होतं? माझी आई करत होती. आणि आई ही माझी साफसफाई करणारी जी होती, तिच्या हातची रोटी खाऊन मी मोठा झालेलो आहे. आता मला फाशी जाण्यापूर्वी तू माझी आई आहेस, तुझ्या हातची मला रोटी खायची आहे. आणि भोगा त्यामध्ये ते ऐकल्यानंतर तो जो भोगा कामगार होता तो रडायला लागला. हा भगतसिंगनं अस्पृश्यता आणि त्याची जी समस्या आहे त्या निमित्ताने जाती व्यवस्थेला विरोध करणारं लिखाणही केलेलं आहे. प्रत्यक्ष हा जीवनात तो ते जगलेला आहे. हो त्यामुळे तिसरा मुद्दा असा आहे की देशातल्या जाती व्यवस्थेचं पूर्ण उच्चाटन आता करणं ही हो या देशाला एकत्र ठेवण्याची आणि पुढच्या टप्प्यावर नेण्याची एक महत्वाची गरज आहे. बरोबर अर्धवट अवस्थेत नव्हे. हो भगतसिंगांनी त्या काळामध्ये बाबासाहेबांच्या जवळ जाणारे विचार मांडलेले आहेत. हो आरक्षण आणि विशेष ज्यांना दडपलं गेलेलं आहे त्यांच्यासाठी विशेष अधिकार असले पाहिजेत असा आग्रह तो धरतो. पण तो त्याच हा वेळेला असं म्हणतो की तुम्ही भांडवलशाहीच्या आणि नोकरशाहीच्या ट्रॅपमध्ये पकडीखाली जाऊ नका, त्यांच्या सापळ्यात अडकू नका. हो राणा प्रताप असो, राजा शिवाजी असो, त्यांच्या सैन्यामध्ये तुम्ही लढलेले आहात. तुम्ही खरे वाघ आहात. जे दडपले गेले, जे अस्पृश्य मानले गेले, ते वाघ आहेत आणि त्यांनी क्रांतिकारी गर्जना करून उठलं पाहिजे, तरच या देशामध्ये मोठा बदल घडू शकतो. बरोबर चौथी एक महत्वाची घटना मी सांगेन आणि मग आपण हा तुमच्या हो मनात काही प्रश्न असतील तर बोलू. हो हो भगतसिंग ज्यावेळेला फासावर जाणार कळलं त्यावेळेला तिथला छतरसिंह नावाचा वॉर्डन होता. हा तो वॉर्डन आला गुरु ग्रंथ साहेब गुटखा घेऊन आणि म्हणाला, अरे शेवटचा क्षण आलेला आहे, गुरु वाणीतले काही श्लोकांचं तू पठण कर, हो परमात्म्याचं स्मरण कर. हो भगतसिंग म्हणाला, अरे असं मी आत्ता करणं हे फसवल्यासारखं होईल. तुझा बरोबर परमात्मा मला म्हणेल की आयुष्यभर माझं नाव नाही घेतलं हो आणि फाशीचा दोर समोर दिसायला लागल्यानंतर ह्याचे पाय सटपटले आणि हा बरोबर घाबरला. मला हम्म, असं वाटतं की मला कोणी उद्धट म्हटलं तरी चालेल, मी नास्तिक आहेच, हम्म, परंतु मी खोट्या पद्धतीनं परमात्म्याचं स्मरण करण्यासाठी असं काही गुटखा वगैरे वाचणार नाही. मी हम्म, जसा होतो तसंच मला फाशी जाऊ द्या आणि मी हम्म, काही ह्याचं वाचन करणार नाही. हम्म, भगतसिंग हातामध्ये गीता घेऊन वगैरे फासावर गेला असं बरंच वदंता उठवल्या गेलेल्या आहेत, अफवा पिकवल्या गेलेल्या आहेत. हा भगतसिंग हा 1926 मध्येच त्यानं नवजवान भारत सभेमध्ये ज्या वेळेला ठराव केला, त्यांनी नियम केला की हा या संघटनेला जे सभासदत्व असेल संघटनेचं, कोणी धार्मिक संघटनेचा सभासद असलेला माणूस याचा सभासद होऊ शकणार नाही. आपण धर्मनिरपेक्षतेची भूमिका घेतो आहोत. हो भगतसिंग मग जितेंद्रनाथ सन्यालला बोलवून म्हणाला होता त्यावेळेला. जितेंद्रनाथनं हे शहीद अमर भगतसिंग या चरित्रामध्ये 1933 मध्ये लिहिलेल्या चरित्रात नोंदवलेलं आहे. हा भगतसिंग म्हणाला, अरे बाहेर जर गेलो ना हे माझे केस कापायला तर कोणी न्हावे कापणार नाही, कारण सरदारचे केस कोणी कापत नसतं. हो तर मला ही जी काही धार्मिक लक्षणं आहेत ही काढून टाकायची आहेत. तू आधी माझ्या इथे घरातच केस काप, मग जाऊन बाहेर मी नीट केस कापेन. हो तर लक्षात घ्या, भगतसिंगांनी दाढी आणि केस काढले ते 1929-30 मध्ये ज्यावेळेला त्यानं हॅट घातली आणि वेषांतर केलं. हो वेषांतरासाठी नाही केलेलं केवळ. त्यानं हो 1926 मध्ये एक तत्वनिष्ठ भूमिका म्हणून हे केलेलं आहे आणि हम्म, धर्मनिरपेक्षता, हिंदू-मुस्लिम एकता, चांदणी चौकात तो दंगल थांबवायला तरुणपणी जाऊन थांबलेला आहे आणि त्याच्यात हम्म, ध्येय हे होतं की भारत तो त्यावेळेला भयंकर दुःखी असायचा दंगली झाली. त्याच्या हो सगळ्या लिखाणात, त्याच्या कार्यात आहे. तो म्हणतो की या देशाला एकत्र ठेवायचं असेल तर हिंदू-मुस्लिम एकता ही आवश्यक आहे आणि म्हणून फासावरती तो एक नास्तिक म्हणूनच गेला आणि तो हम्म, केवळ संकुचित अर्थी नास्तिक नाही. मी नास्तिक काय काढून वाचलं बघितलं तर तुम्हाला असं हो लक्षात येईल. तो नास्तिकता ही एक उच्चतर नैतिकता म्हणून मानतो. बरोबर धर्म ज्या संकुचिततेत अडकवतो त्यातून बाहेर पडण्यासाठी आणि तो म्हणतो की त्याच्या पलीकडे जाणारी जी मानवतावादी, समाजवादी मानवी निष्ठा आहे, त्या हम्म, तत्वांसाठी मी हे करतोय. मला वाटतं हे 4 त्याचे महत्त्वाचे संदेश आहेत बरोबर साम्राज्यवादाच्या विरोधातले आणि हे बरोबर सगळे. ते आज तरुणांनी लक्षात ठेवले पाहिजे. आपण पुढे बरोबर जाऊया. बरोबर सर, अत्यंत चांगल्या पद्धतीनं तुम्ही ही भगतसिंगांच्या असणाऱ्या जीवनातील 4 तत्व समोर ठेवलेले आहेत.
माझ्यासमोर आता एक प्रश्न असा आलेला आहे की भगतसिंग ज्या कुटुंबातून आले त्यांचं संपूर्ण कुटुंबच क्रांतिकारी लोकांचं होतं. त्यांचे वडील असतील, काका असतील, हे सगळेच्या सगळे आजोबा, आजोबा अगदी पण आजोबा. आजोबा क्रांतिकारक होते. वडील तर व्यवसाय करत होते म्हणा याच्यामध्ये. पण हे जे सगळे क्रांतिकारकांच्या काका सुद्धा त्यांच्या क्रांतिकारकांच्या याच्यामध्ये होते आणि भगतसिंगांचा जन्म झाला तेव्हा त्यांची सुटका झाली होती अशा पद्धतीचं एक म्हणजे माहिती मिळते आहे. तर हे त्यांच्या कौटुंबिक याच्यामध्ये नेमकं काय होतं, कसं काय होतं ते जरा सांगा तुम्ही. त्यांच्या आजोबांपासून हे कुटुंब भारतीय स्वातंत्र्यासाठी लढतंय आणि मी मगाशी म्हटलं तसं ते आजोबा आर्य समाजी असल्यामुळं अस्पृश्यतेच्या आणि जाती व्यवस्थेच्या विरोधामध्ये पण ते विरोधात. होते. त्याचे वडील हे काँग्रेसचे फार मोठे लीडर होते हा. आणि त्यांनी इलेक्शन पण लढवलेली होती. त्याचे काका सरदार स्वरणसिंग आणि सरदार अजित सिंग हे पण क्रांतिकार्यात होते. सरदार स्वरणसिंग तुरुंगामध्ये टीबी झाला त्यांना आणि ते हो. अल्पवयात, बाल नव्हे अल्पवयामध्ये मृत्युमुखी पडले. हो. सरदार अजित सिंग यांचं वर्णन असं करता येईल की ते त्या भागातले पंजाब म्हणजे आत्ताचा नव्हे त्या काळातला पंजाब, हिमाचल प्रदेश, हरियाणा, आत्ताचा पंजाब आणि पाकिस्तानातला पंजाब एवढ्या मोठ्या प्रदेशातल्या शेतकरी चळवळीचे नेते होते आणि त्यांच्याबद्दल लोकमान्य टिळक असं म्हणाले होते की स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती सरदार अजित सिंग असतील. म्हणजे लक्षात घ्या ते केवढे मोठे नेते होते. बरोबर ते बरोबर. सरदार अजित सिंग नंतर परदेशात गेले, भूमिगत झाले आणि ते गदर आंदोलनाचाही भाग होते. ते अगदी स्वातंत्र्याच्या ऐन अलीकडं 1947 मध्ये भारतात आले. ते त्यांनाही टीबी झालेला होता. ते डलहौसीला होते आणि स्वातंत्र्याच्या 14 तारखेला मध्यरात्री स्वातंत्र्याची घोषणा ऐकून त्यांनी आपला प्राण ठेवलेला आहे. तर ही अख्खी फॅमिली, त्यांची जी फॅमिली आहे, त्यांच्या काकू असतील, त्यांची आई असेल, हे सगळे क्रांतिकार्याला पाठिंबा देणारे आणि सगळं कुटुंब तसं होतं. वीरेंद्र महिला सिंधू. सुद्धा त्यांच्यातल्या महिला सुद्धा क्रांतिकारक होत्या, त्यांचाही एक किस्सा आहे. महिला सुद्धा म्हणजे महिलांनी त्याच्यामध्ये बरंच काम केलेलं आहे. क्रांतिकारक म्हणून बाहेर नाही काम केलं, परंतु अख्खं कुटुंब सांभाळणं आणि काम करणं हे केलेलं आहे. आणि HSRA मध्ये मग महिला होत्या, दुर्गादेवी हो, वगैरे ह्या सगळ्या, तो भाग हो. वेगळा. वीरेंद्र सिंधूंचं पुस्तक आहे, भगत हा, सिंग और उनके पुरखे. हा. तर ते पुस्तक प्रत्येकानं वाचण्यासारखं अत्यंत प्रचंड संशोधन करून लिहिलेले ती पुतणी भगत सिंगांची. नुकतंच त्यांचं लंडनमध्ये निधन झालं. तर ते हा. पुस्तक वाचलं तर हा सगळा इतिहास आपल्या नजरेसमोर उभा राहू शकेल. बरोबर आहे. यातनं आता आपण जो नास्तिकतेचा मुद्दा काढला आणि त्यांचं पुस्तक सुद्धा आहे, मैं नास्तिक क्यों हूं, अशा पद्धतीचं पुस्तक सुद्धा आहे. आता म्हणजे भगतसिंग ज्यावेळेस ही सगळी भूमिका मांडत होते, तर त्या काळामध्ये जे त्यांच्या सोबत म्हणजे आता चंद्रशेखरांना तर पंडितजी म्हणून ते खूप मोठा मान पण द्यायचे आणि त्यांच्या आदेशाला सुद्धा किंमत असायची. ते ह्या सगळ्या क्रांतिकारकांचे सुखदेव असेल किंवा राजगुरू असेल यांचे आंतरसंबंध कसे होते की त्यांची त्यांची वैचारिक म्हणजे बैठक एकमेकांशी कशा पद्धतीचा संवाद चालायचा. एक तर त्यांचे तरुण मित्र म्हणून दंगेखोर संबंध होते. हा, एकमेकाच्या खोड्या काढणं, टपल्या मारणं, सिनेमाला जाणं, दुसऱ्याच्या डिश मधलं पळवून खाणं, त्याच्या खानावळीत जाऊन त्याच्याऐवजी जेवून येणं, हे जेवढा छळ एकमेकाचा प्रेमानं करता येईल तेवढा छळ करणारी ही मंडळी होती. आझादाने दिलेले जे काही रुपये ₹1.5 असेल ते उपाशी राहून सिनेमावर घालायचे आणि सिनेमा बघायचा, सिनेमावर चर्चा करायचा, हे सगळे उपद्व्याप भगतसिंग, राजगुरू आणि तुमचे सुखदेव वगैरे सगळ्यांनी केले. पण त्याच वेळेला त्यांचं हे जे बॉन्डिंग आहे, हे नातं जे आहे, बंधुत्व जे आहे, कॉम्रेडशिप जी आहे, ती अतिशय जैव आहे. आता उदाहरणार्थ राजगुरू आणि भगतसिंग, राजगुरू नेहमी म्हणायचा भगतसिंगला, तेरे पहले मैं फांसी जाऊंगा, तुझ्या आधी मी देशासाठी बलिदान करणार. असा सुखदेव आपला राजगुरूचा हे असायचा. या मंडळींमध्ये वैचारिक पण प्रचंड होतं. सुखदेव हा एक अत्यंत मोठा अभ्यासक होता. सुखदेव बद्दल फार त्याचं लिखाण नसल्यामुळं माहित नाही, परंतु समाजवादाचा तो चांगला अभ्यासक होता आणि तो भगतसिंग जर चुकतोय असं वाटलं तर तो कान धरायचा. भगतसिंग त्याचे कान धरायचा. भगवती चरण वोरा त्या काळातला BA यांच्यापेक्षा जरा मोठा होता. भगवती चरण वोरा वॉज कॉल्ड द ब्रेन. म्हणजे भगतसिंग इतकाच ताकदीनं डॉक्युमेंट्स लिहिणं, पत्रकं लिहिणं, अभ्यास करणं, जगातनं त्या काळामध्ये शक्य नसलेली
कम्युनिझमची आणि मार्क्सवादाची पुस्तकं मागवणं जर तुम्ही बघितलं, नौजवान भारत सभा आणि हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशनचा जो जाहीरनामा आहे तो, किंवा महात्मा गांधींना उत्तर देताना बॉन्डचे तत्वज्ञान, हे तिन्ही जे डॉक्युमेंट आहे ते दोघांनी मिळून लिहिलेले आहेत, भगतसिंग आणि भगवती चरण वोरांनी. त्यामुळे भगतसिंगनी त्या काळामध्ये कॅपिटल, भांडवल, मार्क्सचा ग्रंथ वाचायला दिला आणि मला तो कळला नाही अशी तक्रार करणारे त्यांचे मित्र आहेत त्या काळातले. तर ही सगळी मंडळी अभ्यास करतायत. अशफाकुल्ला खान पासून रामप्रसाद बिस्मिल पर्यंत आधीच्या थोडेसे जे क्रांतिकारक आहेत, त्या क्रांतिकारकांबद्दल भगतसिंग असं म्हणतो की तेही अभ्यासक होते, पण त्यांना पर्यायी तत्वज्ञान समोर नसल्यामुळं ते आध्यात्मिक, तात्विक, नैतिक पातळीवरती थोडासा धर्माचा आधार घेत होते. आम्ही नंतरचे जे क्रांतिकारक आहोत, आम्हाला आता ही आत्मिक तत्वज्ञान, नैतिक तत्वज्ञान हे समाजवादामध्ये, क्रांतिकारक समाजवादामध्ये गवसलेलं आहे. आम्हाला आता धर्माची गरज नाहीये. ही स्पष्टता नव्या त्यांच्या फळीमध्ये आलेली आहे. ही स्पष्टता अर्थातच त्यांच्यात कमी अधिक प्रमाणात असू शकते. त्याही काळामध्ये हे सगळे विखुरलेले आहेत, डायलॉग करतायत, चर्चा करतायत. पण ज्या वेळेला HSRAची मीटिंग घ्यायची होती, म्हणजे HRAची, हिंदुस्थान समाजवादी, त्याला बनवायचं होतं, हिंदुस्थान प्रजासत्ताक संघटनेचं रूपांतर समाजवादी प्रजासत्ताकमध्ये करायचं होतं. त्या मीटिंगला आझाद येऊ शकले नव्हते, पण आझादने त्यांना असं सांगितलं होतं, तुम्ही जे करताय, भगतसिंग, सुखदेव, वोरा जे करतायत त्याच्यावर माझा विश्वास आहे, त्या भूमिकेला माझा पाठिंबा आहे. म्हणजे समाजवादाला आझादांचाही पाठिंबा होता. अर्थातच ते असं म्हणायचे की मी तुमच्या इतका पडालिखा नाही, बरोबर, पण एक आत्मिक तळमळ असलेला माणूस त्याच प्रेरणेनं, ज्या प्रेरणेनं अभ्यास आणि देशाची प्रेरणा आहे, क्रांतिकारक आहे, त्यांच्यामध्ये ते एक जैव नातं आहे आणि ते फार इतकं सुंदर नातं आहे. त्याचं एक फक्त आठवण सांगतो आणि मग मी थांबीन. पंजाबमध्ये स्वातंत्र्यानंतर विद्यावती देवी, भगतसिंगांची आई, त्यांच्याकडे तिथले लोक गेले आणि म्हणाले की आपण एका स्मारकाच्या उद्घाटनासाठी, स्मारकाच्या अनावरणासाठी यायची गरज आहे, तुम्हाला आम्ही बोलवायला आलेलो आहे. तर त्या म्हणाल्या, कोणाचं स्मारक? ते म्हणाले, आपके बेटे का स्मारक. तो वो त्यावेळेला विद्यावती म्हणाल्या, मेरा एक बेटा नहीं शहीद हुआ था, मेरे 3 बेटे शहीद हुए. हे स्मारक तुम्ही जर फक्त भगतसिंगचं करणार असाल तर मी येणार नाही. आणि मग संयोजकांनी ते स्मारक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव तिघांचं केलं. मग त्याच्या अनावरणाला गेलं. सांगण्याचा मुद्दा असा आहे की दिस वॉज अ कलेक्टिव्ह, हा एक सामुदायिक प्रयत्न आहे. आणि त्यांचा विचारही असा आहे, नौजवान भारत सभेत वोरा भगतसिंग जी भूमिका मांडतात ग्रुपच्या वतीने, जनसमुदायाद्वारे जनसमुदायांसाठी केलेली क्रांती, असं ते म्हणतात. जी क्रांती जनसमुदायांनी केलेली आहे फक्त असं नाही, तर जिचा फायदा जनसमुदायांसाठी मिळतो की नाही हा निकष आहे. आज मला वाटतं हा सगळ्यात अहम बनलेला मुद्दा आहे. स्वातंत्र्यासाठी जनसमुदाय लढले, गेली 25 वर्ष जनसमुदाय प्रचंड काम करतायत, शेतकऱ्यांपासून कामगारांपर्यंत, महिलांपासून युवकांपर्यंत, पण त्यांना त्याचा फायदा मिळतोय का? त्यावेळेला तो जे म्हणाला होता भगतसिंग की या जागे टंडन आणि असे जे काही मोठे भांडवलदार आहेत त्यांच्या हाती राज्य जाणार आहे आयर्विन गेल्यानंतर, तसं राज्य जर अदानी अंबानीसाठी राबवलं जात असेल तर काय, हा प्रश्न त्यावेळेला त्यांनी जो उपस्थित केलाय तो आज अधिकच लागू झालेला आहे. बरोबर. आपण महाराष्ट्रात बोलतोय, तुम्ही पुण्यात आहात, मी मुंबईत आहे. तर महाराष्ट्राचं आणि भगतसिंगाचं नेमकं नातं कसं काय होतं? महाराष्ट्राच्या संदर्भात काय सांगाल तुम्ही? त्यांचं काय नातं? महाराष्ट्र, बंगाल आणि पंजाब हे 3 स्वातंत्र्य लढ्यात आणि क्रांतिकार्यात आघाडीवर होते, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. शाळेतल्या पुस्तकांपासून आपण ते वाचत असतो. परंतु विष्णू गणेश पिंगळे आणि करतारसिंह सराभा हे 2 क्रांतिकारक आहेत, जे गदरचे होते. ते गदरचे क्रांतिकारक होते आणि त्या दोघांना एकत्र फाशी दिली. भगतसिंग खिशात नेहमी करतारसिंह सराभांचं चित्र ठेवायचा, माझा गुरु, माझा मित्र आणि माझा मार्गदर्शक म्हणून. त्या करतारसिंग सराभांबरोबर विष्णू गणेश पिंगळे जे इंजिनियर होते, हे आपल्या पुण्याजवळचे, शिरूर जवळच्या गावातले होते. तर हे नातं गदरमध्ये सुद्धा एकत्र आहे. आणि तुम्हाला असं दिसेल की अमरापूरकर असतील किंवा आणखीन एक नाव मी विसरलो, ही मंडळी राजगुरू बरोबरच
या HSRA मोठा भाग आहे. भारतातले अनेक क्रांतिकारक या गटामध्ये काम करत आहेत. त्यामुळं महाराष्ट्रातले अनेक क्रांतिकारक याच्यामध्ये काम करत आहेत. त्यामुळं हा. हे जे नातं आहे हे अतिशय जैव नातं आहे महाराष्ट्र आणि पंजाब HSRA मध्ये. भगतसिंग 1924 मध्ये वडिलांबरोबर बेळगावला आला होता ओके. काँग्रेसच्या अधिवेशनासाठी. बेळगाव हा आता विवाद्य भाग असला तरी त्या काळापासून तो एका अर्थी महाराष्ट्राचाही भाग आहे मराठीमुळे. त्याचे तांत्रिक तपशिलात मी आत्ता जात नाही. भगतसिंग आणि तो ज्या वेळेला फाशी गेला त्यावेळेला जे प्रांत पेटून उठलेले होते त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले लोक मोठ्या प्रमाणावर होते भगतसिंग राजगुरू सुखदेवांच्या फाशीच्या वेळेला. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये पोवाडे रचले गेले होते आणि त्या पोवाड्यांचं काम डॉक्टर सिद्धूंनी केलेलं आहे. NBTने ती पुस्तिका प्रकाशित केलेली आहे की मराठीतले किती पोवाडे हे भगतसिंगावरती, सुखदेववरती, राजगुरूवरती रचले गेले होते. म्हणजे भगतसिंग हा त्या काळापासून सुखदेव राजगुरूच्या सोबतीने, क्रांतिकारकांच्या सोबतीने पार तुमच्या दक्षिण महाराष्ट्रापासून विदर्भापर्यंत सगळीकडे तो पोहोचलेला आहे. तो पार त्या काळामध्ये तमिळनाडूतही पोहोचला होता, पण तुम्ही महाराष्ट्राचा प्रश्न विचारलाय. त्यामुळे महाराष्ट्राच्या जर तुम्ही मराठवाड्याच्या किंवा विदर्भाच्या एखाद्या ग्रामीण भागातल्या दुष्काळी भागातल्या पत्र्याची शेड असलेल्या शाळेत गेलात, भगतसिंगचा फोटो दिसेल. छोट्या गावामध्ये भगतसिंगच्या नावाची लायब्ररी दिसेल, भगतसिंगच्या नावाची शाळा दिसेल. आणि त्यावेळेला जे ब्रिटिशांच्या गुप्तहेर खात्याच्या प्रमुखानं म्हटलं होतं 1931 मध्ये, देशभर कस्बों में और गावों तक महात्मा गांधींच्या इतकाच जर कोणी लोकप्रिय झालेला असेल तर तो भगतसिंग आहे. तो महाराष्ट्रामध्ये सगळीकडे अत्यंत म्हणजे लोकप्रिय असा भगतसिंग आणि राजगुरू सुखदेव होते. मी 2007चा अनुभव सांगून थांबेन. 2007 मध्ये ज्यावेळेला भगतसिंगची जन्मशताब्दी आली त्यावेळेला आम्ही महाराष्ट्र पातळीवरची मोठी जन्मशताब्दी समिती केली होती. मी अन्य लोकांबरोबर सतत महाराष्ट्रावर फिरत होतो. कुठल्याही शाळेत जा, कॉलेजमध्ये जा, कुठेही जा, मुलं आणि मुली सुद्धा तितक्याच संख्येनं प्रचंड प्रेमानं डोळ्यात अश्रू आणून पण भगतसिंग, सुखदेव, राजगुरूचे प्रेमी असल्यासारखे ते तिथे पेटलेले असायचे. त्यामुळे हे नातं ना रक्तातलं नातं आहे. हे क्रांतीचं नातं आहे महाराष्ट्राचं आणि पंजाबचं, महाराष्ट्राचं आणि देशाचं. आणि हे प्रगतिशीलतेचं नातं आहे. आपल्या भगतसिंगच्या गटामध्ये जे शिकलेले होते त्यांच्याशी ज्यांचा संबंध आला होता ते नाना पाटलांची जी काही तुफान फौज होती क्रांतिकारकांची, सशस्त्र दल, त्याच्या ट्रेनिंगसाठी आलेले होते. आता त्यांचं नाव मला पटकन आठवत नाही, पण एक असं जैव नातं आहे. त्यातनं आता असा एक प्रश्न येतोय की भगतसिंगांचे फोटो सगळीकडे पोहोचले, भगतसिंगांचं नाव सगळीकडे पोहोचलेलं आहे. आज आपण म्हणजे 2023 मध्ये भगतसिंगांच्या बद्दल चर्चा करतोय, पण त्यांचा विचार जो आहे ज्या पद्धतीनं की इतर लोकांची जशा पद्धतीनं चर्चा होते त्या पद्धतीनं तरुणांच्या संदर्भामध्ये भगतसिंगाच्या संदर्भातला जो काही म्हणजे विचार आहे तो पोचण्याच्या ऐवजी त्याला म्हणजे विकृत करणाऱ्या प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात आपल्याला सक्रिय दिसत आहेत. जसं तुम्ही सांगितलं की पिस्तूल घेऊन किंवा डोक्यात हॅट घालून असं एक काहीतरी म्हणजे गुस्स्यात असलेलं व्यक्तिमत्व वगैरे असं पेंट करण्याचा किंवा त्याला परत धार्मिक मुलामा देण्याचा असा जो काही प्रकार होतो आहे त्याबद्दल काय सांगाल? असं आहे की भगतसिंगच्या काळामध्ये त्यांनी जे लिखाण केलेलं होतं, एक तर त्यातलं बरंच लिखाण त्यांच्या छोट्या पुस्तिकांच्या रूपात किंवा काही वृत्तपत्रांमध्ये ते आलेलं होतं. ते टोपण नावानं पण आलेलं होतं. दुसरं असं की त्यानं जे तुरुंगातनं लिखाण करून पाठवलं, मी नास्तिक का असेल किंवा भारतीय क्रांतीचा कार्यक्रम असेल, असं सगळं लिखाण दबलेलं राहिलं. बराच काळ स्वातंत्र्यानंतर सुद्धा, एक तर स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्वातंत्र्योत्तर काळापर्यंत क्रांतिकारी परंपरा या देशातली जी आहे, जी 1760-65 मध्ये सुरू होते, उठावांची मोठी मालिका गदर पर्यंत आणि आझाद हिंद सेनेपर्यंत ती येते, मुंबईच्या आरमारी उठावापर्यंत येते. तिच्याकडं दुर्लक्ष करणं हे जाणीवपूर्वक केलं गेलं प्रस्थापितांनी, ज्यांना स्वतःला मुख्य प्रवाही मिळवायचं होतं, जे सत्ताधारी होते. त्याचा एक गैरफायदा उजव्या हिंदुत्ववादी शक्तींनी घेतला.
त्यांनी हा. असं केलं की त्यामुळं विवेकानंद असतील नाही तर भगतसिंग असेल त्यांना भगव्या रंगामध्ये दाखवायचा प्रयत्न केला. हे बराच काळ सुरू राहिलं. हो. आता झालं असं की 1977-78 पासून कॉम्रेड शिववर्मा जे हा. काळ्या पाण्यावर होते आणि ज्यांनी फार मोठा 6 महिन्यापेक्षा अधिक लांबचं उपोषण केलेलं होतं आणि जे भगतसिंगचे सहकारी होते कॉम्रेड शिववर्मा, त्यांनी काही लिखाण बाहेर आणलं. मग जगमोहन सिंग भगतसिंगांचे भाचे त्यांनी काही आणलं, वीरेंद्र सिंधू पुतणी त्यांनी काही आणलं, चमनलालांनी काही आणलं. असं होऊन मग 77-80 पासून भगतसिंगचं मूळ लिखाणही बाहेर यायला लागलं. मग लोकांच्या लक्षात आलं की अरे भगतसिंगला नुसताच काहीतरी बंदूक घेऊन लढायला उठलेला माथेपुरू तरुण बिरुण नव्हता. इतिहासकार बिपिन चंद्रांनी जसं म्हटलं की त्या काळातला तो एक विचारवंत होता आणि नंतर लोकांनी मान्य केलेलं आहे की त्या काळामधले जर हाताच्या बोटावर मोजण्या इतके जर विचारवंत काढले, नेहरू, गांधी, सुभाष असे आणि काही कम्युनिस्ट, तर त्याच्यामध्ये भगतसिंगचं नाव घ्यावं लागेल. एवढं बेसिक मांडणी त्यांनी भारताविषयी क्रांतीविषयी केलेली आहे. पण हे व्हायला 85-90 उजाडलं. मग त्याचं मराठीमध्ये आधी एक लेख आला, मग छोटी पुस्तिका आली. मग तुम्ही बघाल तर शहीद भगतसिंगचं जे सगळं समग्र वाङ्मय आहे, हे समग्र वाङ्मय भगतसिंग आहे. त्याचे आणि 3 डॉक्युमेंट वोराचे कॉमन 1,400 डॉक्युमेंट जवळजवळ आता एकत्र या पुस्तकामध्ये आलेले आहेत. आणि हे जे आहे हे सुद्धा 2007 मध्ये आम्ही पूर्ण करू शकलो. त्यामुळे हे हळूहळू होतंय आणि हे काम ज्या गतीने भगतसिंगचा विचार मानणाऱ्या तरुणांच्या संघटनांनी ज्या प्रेमाने आणि गतीने करायला पाहिजे ते होतंय असं मला दिसत नाही. ती त्रुटी पण आहे. नुसतं दुसऱ्यांना दोष देऊन उपयोगी नाहीये. जे भगतसिंगचे विचार मानतात ते प्रसार करणारे लोक फार हाताच्या बोटावर मोजण्या इतके आहेत. सर्व संघटनांनी आणि सर्वांनी जे 2007 मध्ये आम्ही काही प्रमाणामध्ये सुरू केलं होतं, 25-27 जिल्ह्यांमध्ये वर्षभर ते काम केलेलं होतं. असं काम जर आपण केलं तर भगतसिंग आणि त्याच्या साथीदारांचे नवा भारत घडवण्याविषयीचे जे विचार आहेत, जे साम्राज्यवादच नव्हे तर आज जागतिक भांडवलशाही जो निसर्गाचा विध्वंस करते आणि जगाचा विध्वंस करते त्याच्याबद्दल तो बोलतो. त्याच्यापासून ते धार्मिक विचारात न अडकता सामाजिक ऐक्य, जाती व्यवस्था उच्चाटन करणं, स्त्री पुरुष समतेचा मुद्दा, हे सगळे जे मुद्दे आहेत आणि शोषितांचं राज्य येणं, आम लोकांचं राज्य येणं, हे सगळे विचार आपल्याला इथून पुढे घेऊन जाणं आवश्यक आहे. नाही तर भारताच्या अस्तित्वाचा प्रश्न तयार होणार आहे. कारण वसुंधरेच्या अस्तित्वाचा प्रश्न तयार व्हायला लागलेला आहे आज पर्यावरणीय संकटातून. बरोबर. शेवटचा प्रश्न मी विचारतो की ज्या पद्धतीनं भगतसिंगांचं फोटो किंवा त्यांच्या विचारांचा विचार त्याच्यावरती कम्युनिस्टांचा शिक्का आणि ते कॉम्रेड सारखे होते किंवा कॉम्रेड अशा पद्धतीचा जो काही लोक त्याचा प्रचारित करतात आणि त्या पद्धतीनं जो काही त्याचा पुढे येत आहे, तर त्याचा काय नेमका तुम्ही सांगाल त्या संदर्भामध्ये? त्याच्या 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे भगतसिंग त्याच्या विचाराचा पाया मार्क्सवाद हा मानतो. भगवती चरण बोना आणि भगतसिंग त्यांनी सगळीकडे लिहिलंय, डायरीमध्ये पण आहे. तो जो भारतीय क्रांतीच्या कार्यक्रमासाठी राजकीय दस्तावेज त्यांनी तरुण क्रांतिकारकांसाठी लिहिला होता, त्याच्यामध्ये तो असं स्पष्ट म्हणतो की भारताच्या क्रांतिकारी पक्षाचं नाव कम्युनिस्ट पक्ष असेल. आणि तो त्या काळापासून त्या काळातले जे कम्युनिस्ट पक्ष ग्रुप होते आणि ते एकत्र येत होते, त्या काळात कम्युनिस्ट ग्रुप्स होते आणि मग ते पक्ष म्हणूनही एकत्र येत होते, त्यांच्याशी तो संपर्क ठेवत होता. तो कलकत्त्याच्या अधिवेशनामध्ये होता. तो कम्युनिस्टांचे त्या काळातले जे सगळे मोठे लीडर होते, मोहानींपासून मुझफ्फर अहमद पर्यंत, त्या सगळ्यांची संबंध ठेवून होता. आणि देशामध्ये अशी एक मोठी चळवळ, क्रांतिकारी चळवळ उभी राहिली पाहिजे असं त्याचं म्हणणं होतं. त्यामुळे तो कॉम्रेड होता का? तर तो कॉम्रेड होता. पण कॉम्रेडचा जो संकुचित अर्थ लावला जातो, कम्युनिस्ट पक्षाचा जो एक संकुचित अर्थ लावला जातो, त्यापेक्षा तो वेगळा होता. हेही त्याच वेळेला लक्षात ठेवायला पाहिजे. वेगळा होता म्हणजे काय? तर 1928-30 मध्ये ज्या वेळेला सायमन कमिशनच्या विरोधामध्ये आंदोलन पुढे न्यायचं होतं, त्यावेळेला त्या आंतरराष्ट्रीय पातळीवरून कम्युनिस्ट चळवळीला अशी सूचना आली होती की तुम्ही त्याच्यामध्ये फारसं सहभागी होऊ नका, हा भांडवलदारांचा लढा आहे वगैरे. पण भगतसिंगच्या गटाने अशी भूमिका घेतली की या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आम्ही ठामपणे उभे राहणार आहोत. लाजपत रायांच्या संरक्षणाला ते उभे राहिले. लाला लजपत रायांशी वैचारिक मतभेद असून सुद्धा, आणि लालांचा मृत्यू झाल्यानंतर कुणीच काही ह्याच्यावर ऍक्शन करत नाही हे दिसल्यानंतर पहिली ऍक्शन या लोकांनी केली आणि सँडर्सचा
सॉन्डर्सचा खून करण्यासाठी, आणि तो खून केवळ रक्त सांडण्यासाठी नव्हता, ती हा. इट वॉज अ पॉलिटिकल ऍक्शन. बरोबर ती एक राजकीय कृती होती जागृतीसाठी. बरोबर तसंच तुम्हाला असं दिसेल की भगतसिंग आणि त्यांचा भाग असा होता की काँग्रेसच्या आत जायचं नाही, पण काँग्रेसवर बाहेरून असा दबाव ठेवायचा की काँग्रेसचा अस्पृश्य म्हणायचं नाही, तुच्छ लेखायचं नाही, पण काँग्रेसवर दबाव असा ठेवायचा की काँग्रेस उजवीकडे झुकता कामा नये, ब्रिटिशांची तडजोडवादी भूमिका काँग्रेसने घेता कामा नये, तर नेहरूंच्या अंगानं, सुभाषबाबूंच्या अंगानं ती अधिकाधिक डावीकडे गेली पाहिजे. त्यामुळे स्वातंत्र्य लढ्यामध्ये हा जो भाग आहे की आम्ही एक संघटन बांधू क्रांतिकारी, पण त्याच वेळेला आम्ही स्वातंत्र्य लढ्यापासून दूर न राहता स्वातंत्र्य लढ्याला अधिक रॅडिकलाइज करू, अधिक जहाल करू, अधिक लोकाभिमुख करू, अशी जी भूमिका त्यांनी घेतली होती ती अत्यंत योग्य भूमिका होती असं मला वाटतंय. आणि भगतसिंग हा मगाशी मी सांगितलं तसं लाला लजपतराय, रणधीर सिंग, महात्मा गांधींशी मतभेद झाले तरी देशाचे थोर जननायक महात्मा गांधी आहेत असं मानणारे, काही मतभेद असून सुद्धा नेहरूंचं मोठेपण मान्य करणारा, म्हणजे भगतसिंग आणि त्यांच्या गटाला ही स्पष्टता होती की वेगवेगळ्या छटा आहेत, वेगवेगळे प्रवाह आहेत, वेगवेगळे मत आहेत, पण आपण वेगवेगळ्यांशी संबंध संकुचितपणे नव्हे तर असे व्यापक कॉम्रेडली संबंध ठेवून देशाचं स्वातंत्र्य आणि मानवतेचा विकास या दिशेने गेलं पाहिजे, ही एक व्यापक दृष्टी होती. त्यामुळं मी असं म्हणेन की त्याच्यावर संकुचित शिक्का मारू नये, पण तो जे कम्युनिस्ट विचार ठेवत होता ते समजून घेतले पाहिजे, ते चाकोरीत न घालता आजच्या संदर्भात नव्याने कसे आणि व्यापक पद्धतीने पुढे आणायचं त्याचाही विचार केला. धन्यवाद. यामुळेच का की सर जे आता म्हणजे स्वातंत्र्यानंतरचे जे काही पुढारी आले, राजकीय पुढारी आले, ते भगतसिंगाच्या एकूणच विचाराला आणि त्याने केलेल्या बलिदानाला घाबरत होते आणि त्यामुळे त्याचं प्रोजेक्शन ते मोठ्या प्रमाणात करत नव्हते. आपल्याला असं दिसतंय की सरकार बदलली, पण इथे असणाऱ्या क्रिकेटरला किंवा गायकाला सुद्धा भारतरत्न मिळालेला आहे, पण भगतसिंगाच्या बाबतीत मात्र अद्यापपर्यंत तशा प्रकारची कृती किंवा तशा प्रकारचा गौरव होताना दिसत नाही. हा एक प्रकारची खंत आहे की हो. मग त्याच्याबद्दल माझं मत हवंय तुम्हाला. हा, असं आहे की अगदी अलीकडची घटना आहे, तुम्हाला माहिती आहे की मला वाटतं कुठल्या तरी विद्यापीठात, दिल्ली किंवा कुठेतरी भगतसिंगचा किंवा कुठल्या तरी टेक्स्टबुक मध्ये भगतसिंगचा उल्लेख दहशतवादी असा केला गेला होता. ही अगदी काही वर्षापूर्वीची घटना. म्हणजे भगतसिंग हा दहशतवादी होता, त्यांचा गट हा दहशतवादी होता असं चित्र ब्रिटिशांनी रंगवलं. भगतसिंगनी त्यांच्या कृतीत आणि लिखाणामध्ये स्पष्ट भूमिका घेतलेली आहे, कोर्टात पण ही भूमिका घेतलेली आहे, आम्ही दहशतवादी नाही, हे त्याचे शब्द आहेत. दहशतवाद हा फटाके फोडण्यापलीकडे काही करत नाही, खरी क्रांती ही जास्त प्रदीर्घ व्यापक प्रक्रिया असते, आम्ही क्रांतिकारक आहोत. आता आपले नंतरचे जे सत्ताधारी आहेत त्यांना खरं सांगू का, एकीकडे भीती आहे दहशतवादाची, पण दुसरीकडे दहशतवादी उभे करणं आणि त्याचा वापर करून स्वतःचं पोलिसी राज्य चालवणं हे पूर्वीही केलं गेलं आणि आजही केलं जातं. त्यामुळे दहशतवाद हा त्यांना सोयीचा असतो. भिंद्रनवालेला आधी उभा करा, मग ब्लू स्टार ऑपरेशन करा. आता कोणतो अमृतपालला उभा करा आणि ऑपरेशन सुरू करा. हे दुहेरी डावपेच जगात अमेरिका खेळते, आपल्या इथे सत्ताधारी खेळतात. त्यांना खरा भगतसिंग पचत नाही. खरं भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव पचत नाहीत. याचं कारण ते क्रांतिकारक होते, ते आमूलाग्र समाज बदलायला निघाले होते, ते फटाके फोडायला निघालेले नव्हते, ते पिस्तूल आणि बॉम्ब मध्ये काय दम नाही असं भगतसिंगच सांगतो. क्रांती म्हणजे पिस्तूल आणि बॉम्ब फोडण्याचा कार्यक्रम नव्हे, हे त्यांनी स्पष्ट सांगितलं. पण या सत्ताधाऱ्यांना कसं आहे माहितीये का, हे क्रांतिकारी त्याचं जे स्वरूप आहे ते त्यांच्या बुडाला आग लावेल ना, त्यांचे हितसंबंध आहेत ना, आज जाती हितसंबंध आहेत, भांडवलदारांचे हितसंबंध आहेत, इलेक्शन मधले हितसंबंध आहेत, म्हणून ते सतत एकतर त्याला नुसतंच पूजा करा, नाहीतर इनडायरेक्टली डायरेक्टली दहशतवादी तरुण म्हणा, माथे फिरू म्हणा, पण तो क्रांतिकारक होता हे मात्र सांगायचं नाही. असे प्रयत्न सातत्यानं चाललेले आपल्याला दिसतात. धन्यवाद देसाई सर, तुम्ही शहीद दिनाच्या निमित्तानं मॅक्स महाराष्ट्राच्या सोबत संवाद साधला, त्याबद्दल पुन्हा एकदा मी तुमचे आभार मानतो. आणि मित्रांनो, आज आपण 23 मार्चच्या निमित्तानं दत्ता देसाई सरांशी आपण संवाद साधला.
एकूणच भगतसिंगांचं जे चरित्र आहे ते एवढ्या कमी वेळात आपल्याला त्याचा आढावा घेता येणार नाही, पण जेवढा शक्य झाला जे काही त्यांच्या जीवनातले महत्वाचे पैलू आहे आणि त्या निमित्तानं जे काही प्रश्न विचारायचे तुमच्या मनात असलेले, माझ्या मनात असलेले, लोकांमध्ये चर्चेत असणारे प्रश्न आपण दत्ता देसाई सरांना विचारलेले आहेत. तुम्हाला नेमकं या संदर्भात काय वाटतं तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पाहत रहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.